तुम्ही कधी हा एक्सपिरियन्स केला आहे का? एखाद्या ठिकाणी आपण सत्यनारायणाच्या पूजेला किंवा महाप्रसादाच्या जेवणाला गेलोय आणि त्या जेवणाची चवच वेगळी असते. अहो, साधा शिऱ्याचा प्रसाद असतो तो, तरी सुद्धा इतका अप्रतिम लागतो, म्हणजे एवढा छान असतो ना की शब्दात सुद्धा व्यक्त करता येत नाही. आता हे असं का आणि कसं होत असेल हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. काही दिवसांपूर्वी मी सद्गुरूंचा एक व्हिडिओ बघत होती. त्यांनी सांगितलं की त्या स्त्रीला पाणी मागितलं. ते पाणी देताना त्या स्त्रीने थोडेसे उपकार केल्यासारखे आणि कठोरतेने त्यांना ते पाणी दिलं. त्याचे ते एक्सप्रेशन बघून त्यांनी ते पाणीच दिलं नाही. त्यांनी त्याचं कारण असं सांगितलं की ते पाणी देताना त्या एनर्जी ज्या आहेत त्या स्त्रीच्या त्या पाण्यामध्ये ट्रान्सफर झाल्या आणि त्यांना तहान लागलेली असताना सुद्धा ते पाणी प्यावंसं वाटलं नाही. सेम गोष्ट आपल्या जेवणासोबत होते. ज्या वेळेस महाप्रसादाचा कार्यक्रम असतो त्यावेळी त्या ठिकाणी त्या तिथली जी एनर्जी ती अतिशय वेगळी असते आणि त्या एनर्जीमुळे त्या जेवणाची चव वाढते. तुम्हाला सांगते, आमचा शेफचा मूड जर खराब असेल ना तरी सुद्धा मी त्याला किचन मध्ये जाऊच देत नाही आणि आमचा वेटर जर चिडचिड करत असेल तर त्याला आम्ही ग्राहकांना सर्व्हिस देण्यास अजिबात जाऊ नको. त्या ठिकाणी आम्ही स्वतः काम करण्यासाठी उभे राहतो.